तालुका खटाव। दत्ताभाऊ यांचे उपोषण आंदोलन अखेर 9व्या दिवशी मागे। औंधसह 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेत शासनाने तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे हे गेल्या 9 दिवसापासून औंध येथील बाजार पटांगण येथे असलेल्या ग्रामपंचायत हॉल येथे बेमुदत उपोषणास बसले होते। 2012 पासून औंधसह 16 गावांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून जगदाळे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे। शासनाने औंधसह 16 गावांचे सविस्तर सर्वेक्षण करून नकाशे तयार केले आहेत। या गावांमधील 5475 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती या उपोषणावेळी जगदाळे यांनी दिली। अखेर उपोषणाच्या 9व्या दिवशी संबंधित अधिकारी काशीद साहेब यांच्या कार्यरत शाश्वतीमुळे दत्ताभाऊ यांनी पोलीस स्टेशनचे कर्तबगार नेतृत्व असलेले पोलीस निरीक्षक माननीय केरगिरे साहेब व संबंधित अधिकारी काशीद साहेब तसेच 16 गावचे ग्रामस्थ यांच्या साक्षीने अखेर उपोषण मागे घेतले। दत्ताभाऊंच्या या उपोषण आंदोलनामुळे 16 गावच्या नागरिकांना आज आशेचा किरण पाहावयास मिळाला आहे। दत्तात्रय जगदाळे यांनी उपोषण सोडतेवेळी औंधसह 16 गावचे ग्रामस्थ तसेच 16 गावचे सरपंच उपसरपंच सर्व सोसायटी चेअरमन पदाधिकारी ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री महेश यादव, औंध तालुका खटाव। या प्रकल्पाचं प्रमाण आपण बनवून SLPC मार्फत प्रमाण आपण शासनाला पाठवलं। 430 कोटीचा आपला प्रमाण आहे, तो प्रमाण आपण शासनाला सादर केला। इन्व्हाईल शासनाच्या प्रमाण शासनाने काय केलं, त्याचा एक प्रकल्प आला प्रकल्प आहे आपल्या मागणीबाबत आंदोलनस्थळी दिनांक 9/2024 उपविभागाचे उपअभियंता रवींद्र जाधव प्राध्यापक मोरे यांनी भेट देऊन मागणीसंदर्भात चर्चा केली व प्रशासकीय मान्यता प्रस्तावाची सद्यस्थिती सांगितली। तसेच प्रशासकीय मान्यता प्रस्तावाबाबतची योग्य ती कार्यवाही प्रगत असल्याचे सांगून उपोषण मागे घेण्यापूर्वी विनंती केली। प्रशासकीय मान्यता प्रस्तावाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे। या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल व प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे महामंडळाच्या पत्रान्वये दिनांक 22/8/24 अन्वये सादर करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने शासनाने त्यांचे पत्र दिनांक 13/9/24 अन्वये सदर योजनेस महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांची मान्यता घेण्याबाबत आदेशित केलेले आहे। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांची मान्यता घेण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव महामंडळातर्फे दिनांक 22/8/24 रोजी सादर करण्यात आलेला होता। त्यावरती महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे पत्र दिनांक 18/9 अन्वये काही मुद्दे उपस्थित करण्यात आले होते। सदर मुद्द्यांची पूर्तता करण्यात आलेली असून पूर्तता अहवाल महामंडळाचे पत्रानुसार दिनांक 18/9